आता उजळले भाग्य, आता अवघी चिंता वारली। संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडियला। संपुष्ट हे हृदय पेतिरा, संपुष्ट हे हृदय पोटी। करुणी पेटी साठवू, संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडियला। तुका म्हणे होता ठेवा, तुका म्हणे होता ठेवा। तो या भावा सापडला, संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडिला। विठ्ठल धर्मवीर संभाजी महाराज, समचरण सरोजवं सांद्र लीलाबदाब। जगन्निहित पाणी मंडन मंडनाना, तरुण तुलसी माला। कंधरो कंजनेत्रौ सदय धवलहासौ, विठ्ठलं चिंतयामि। नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा। नमो पुंडलिका, नमो चंद्रभागा राम। नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा, पांडुरंगा। प्रथम नमन पांडुरंगा, करू प्रथम नमन पांडुरंगा, करू प्रथम नमन पांडुरंगा, करू प्रथम नमन। दुसरे चरण संतांचिया, दुसरे चरण संतांचिया। राम यांच्या कृपाने यांच्या कृपाने कथेचा पांडुरंगा ये सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा। करुणा करा दयाळा, करुणा करा दयाळा। दयाळा करुणा करा दयाळा। तुमचा अनुग्रह लादलो, सेवे लागी सेवक झालो। हरी राम सेवे लागी सेवक झालो। सेवेला लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा। अहो स्वामी तुकाया देवा, अहो स्वामी तुकाया देवा। जरोनिया करो चरणी देवी तो माता, देवी तो माता। परसावी विनंती माझे पंढरी राधा, परसावी विनंती माझे पंढरी राधा। गावाला
जब प्राण तन से निकले गोविंद नाम लेकर, जब प्राण तन से निकले उस वक्त जल्दी आना, उस वक्त जल्दी आना, नहीं शाम भूल जाना, राधे को साथ लाना। जब प्राण तन से निकले मनोजवम मार्दतुल्य वेगम जितेन्द्रियम बुद्धिमतां वरिष्ठम वातात्मजं वानरयूथ मुख्यम श्री रामदूतम शरणं प्रपद्ये। हे दुख भय जैन मारुति नहीं देना, सुन लो मेरी पुकार पवरूत बिनती, पवन सुत बिनती बारंबार, पवन सुत बिनती बारंबार, पवन सुत बिनती आइए हनुमंत बिराजिए, आइए हनुमंत बिराजिए, कथा करू मति अनुसार, प्रेम सहित गद्दी धरू पधारिये पवन कुमार। उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता, अवघी चिंता वारली, संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडियला प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग जगतवंदनीय महान भगवत भक्त जगाचे मायबाप जगद्गुरु श्री संत तुकोबार आहे। देहू निवासी वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे, पंचम वेद निर्माते, नोहे नोहे ज्यांच्या नावानं कळिकाला सुद्धा थरकाप सुटावा एवढी अधिकार संपन्न माझे तुकोबार आहे। बघा, अरे वैर्यानं सुद्धा खऱ्या अर्थानं ज्यांचं गुणगान गावं, धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ, म्हणे रामेश्वर भट तुझा, तुका विष्णू नाही तुझा। अरे तुकाराम नाम घेता कापेयम, मायबाप सांगून जाईल। अरे वैर्यानं सुद्धा ज्यांचं गुणगान गावं, माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं वैर्यानं गुणगान गावं एवढे अधिकार संपन्न माझे छटारीकडे छत्रपती शिवाजी महाराज। अरे तेवढेच अधिकारी, त्यापेक्षा अधिक अधिकारी असणारे, कारण त्याचं कारण असं आहे, कळी काळ सुद्धा खऱ्या अर्थानं ज्यांच्या नावाचा दरारा होता एवढे अधिकार संपन्न माझे तुकोबार आहे। आणि तुकोबारायांचा हा खऱ्या अर्थानं संत प्रकरणातील 4 चरणाचा अभंग तुम्हा सर्व मायबापांच्या चरणी समर्पित करण्याकरता आजच्या प्रसंगी सेवेकरता निवडला। माध्यमातून जगद्गुरु श्री संत तुकोबार म्हणतात की माझं भाग्य उदायला आलंय, नोहे नोहे नुसतं भाग्य उदायला आलं नाही, तर माझ्या जीवनामधील समूळ चिंता नाहीशा झाल्या। कशामुळे झाल्या, कशामुळे झाल्या, तर महाराज म्हणतात की संतांचं दर्शन मला झालं आणि म्हणून माझं भाग्य उदायला। जीवनामध्ये योग्य संतांचं दर्शन झालं पाहिजे, जीवनामध्ये योग्य माणसाची भेट झाली पाहिजे, नोहे नोहे त्यामुळे माणसाचं जीवन बदलू शकतं। आणि तुकोबार म्हणतात की माझं जीवन बदललं, अर्थात माझं भाग्य उदायला आलं। अतिशय सुंदर अभंग आहे। आता या परिसरामध्ये बऱ्याचदा त्या ठिकाणी येता आलं हा, आणि काही माणसं नवीन आहेत, काही माणसं जुनी आहेत। अतिशय मार्मिक अभंग आहे। अभंग जरी सरळ असेल, अभंग जरी साधा असेल, अभंग जरी दिसायला सोपा वाटत असेल ना, तर मायबाप संतांचं वाङ्मय असं आहे, अरे एक एक शब्द तुमचा आमच्या जन्ममरणाचा उद्धार करू शकतो एवढी ताकद खऱ्या अर्थानं संतांच्या वाङ्मयामध्ये, की खऱ्या अर्थानं आम्ही या स्थितीतून मुक्त झालो एवढी आमची अवस्था त्या ठिकाणी निर्माण झाली। कशामुळे झाली, म्हणून तर महाराज म्हणतात की माझं भाग्य उदायला आलं। हा, आज माझं भाग्य उदायला आलं। महाराज नेमकं काय झालं की तुम्ही असं म्हणता की माझं भाग्य उदायला आलं? बघा, त्यावेळेस महाराज म्हणतात की इथे आलेला प्रत्येक जीव, प्रत्येक माणसाच्या पाठीमागं काही ना काहीतरी चिंता आहे। हा, फरक मात्र एवढा आहे की माझ्या पाठीमागं जी चिंता असेल ती तुमच्या पाठीमागे नसेल कदाचित। हा, तुमच्या पाठीमागे जो व्याप असेल तो यांच्या पाठीमागे नसेल कदाचित, पण चिंता मात्र सगळ्यांच्या पाठीमागे आहे ना। असा कोणी आहे का या जगामध्ये की जो चिंता विरहित त्याचं जीवन आहे? बोला बोला, नाही मायबाप, प्रत्येकाच्या पाठीमागं काही ना काहीतरी चिंता आहे। तुकोबार म्हणतात, अरे आमच्या जीवनातील समूळ चिंताच नाहीशा झाल्या।
हा, बघा तुम्ही, ज्या माणसाच्या पाठीमागं थोड्या कमी चिंता असतील तर तो माणूस जरा आनंदी राहतो, बरोबर आहे ना. त्याचं घर, त्याचं दार, त्याचं जगण्याचं वातावरण जरा टामटूम असतं. कारण का, त्याच्या पाठीमागे थोड्या कमी चिंता आहे. पण ज्याच्या पाठीमागं जास्त चिंता आहे, जास्त व्याप आहे ना, त्याचं जीवन मात्र बघा तुम्ही संघर्षमय जीवन असतं. बघा तुकोबराय म्हणतात, अरे आमच्या जीवनामधील सगळ्या चिंता नाहीशा झाल्या, अर्थात जे इहलोकातल्या ज्या चिंता आहेत त्याही नाहीशा झाल्या. बघा बघा बघा, आणि खऱ्या अर्थानं अरे उद्या ज्या परमार्थिक चिंता आहेत ना त्या सुद्धा नाहीशा झाल्या. एकही चिंता शिल्लक राहिली नाही, अवघी चिंता वारली. हा, किती सुंदर मार्मिक शब्द आहे बघा. कधीतरी आपण अभंगाच्या आतमध्ये ओतून पाहिलं पाहिजे. तुकोबरायला खऱ्या अर्थानं चिंता अवघी वारली असं तुकोबराय म्हणतात. चिंता पळाली असंही म्हणू शकले असते, हा, चिंता निघून गेली असंही म्हणू शकले असते. पण मला असं वाटतं, एखादी गोष्ट वारणं अर्थात मरण पावलं किंवा संपुष्टात जी क्रिया आली ती पुन्हा येऊ शकते का? एखादीची धर्मपत्नी खऱ्या अर्थानं माहेराला राग निघून गेली, ती पुन्हा येऊ शकते का? नाही. बोला बोला, तुम्ही झोपले का? येऊ शकते, परत येणार आहे, ती नक्की येणार आहे. पण जर ती या इहलोकातून जर मृत्यू लोकात निघून गेली तर पुन्हा येऊ शकते का? नाही येऊ शकत नाही बाप. तसं तुकोबराय म्हणतात, आता चिंता निघून नाही गेली, चिंता पळून नाही गेली, अरे अवघी चिंता वारली. आता चिंतेचं मूलच नाहीशं झालं. हे सगळं काही कसं काय घडलं बरं? भाग्य उदायला आलं, चिंता नाहीशा झाल्या. कशामुळे झालं? अरे किती सुंदर त्या ठिकाणी वाक्य बघा. तुकोबराय म्हणतात, हे भाग्य निर्माण होण्यासाठी, चिंता वारण्यासाठी योग्य त्या संतांचं दर्शन होणं गरजेचं असतं. ज्याच्या अंतकरणामध्ये दया शांती आहे, हा, बरोबर आहे ना, अरे त्यांना संत म्हणावं. नोहे अरे प्रत्येक समाजावरती, प्रत्येक माणसावरती निस्वार्थ जो प्रेम करणार आहे ना, खऱ्या अर्थानं त्यांना संत म्हणतात. येतो हिताचा कळवळा, बुडत हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. आणि मायबाप, अशा संतांची मला भेट झाली, नाहीतर पोटासाठी संत झाले कलित बहुत राम. आणि म्हणून अशा योग्य अशा संतांची मला भेट झाली. संतांची भेट झाल्यामुळं काय झालं महाराज, तर पद्मनाभ जोडीला. हा, जो योग्यांच्या ध्यानात नाही, योगी यांच्या ध्यानी धाता ना तुडसी, पण तो तू आम्हापासी मागे पुढे मी सांगून जाईल मायबाप. अरे तो जपी तपीच्या ध्यानात नाही, योग्यांच्या स्वप्नात नाही ना, असा असणारा भगवान परमात्मा योग्य त्या संतांच्या दर्शनामुळे खऱ्या अर्थानं आम्हाला भेटला. अरे पद्मनाभ जोडीला. माझ्या भगवान परमात्म्याचे अनेक नाव आहेत, हा, अनेक रूप आहेत, अनेक रूपाने तो नटलेला आहे. पद्मनाभा नारायणा, त्या भगवान परमात्म्याचं हे एक नाव आहे. आणि त्या संतांचं दर्शन झालं आणि परिणाम काय झाला, तर तो कर्तुम अन्यथा कर्तुम भगवान परमात्मा आम्हाला भेटला. माय बाप, असंच कीर्तन चालू असावं. आणि त्यावेळेस बसलेल्यापैकी काही लोकांनी तुकोबरायला प्रश्न केला, महाराज अहो तुमचं भाग्य उदायला आलं, एवढा मोठा भगवान परमात्मा तुम्हाला भेटला, तुम्ही सांगता विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला. अरे सगळ्या जळामध्ये, काष्टामध्ये तो कर्तुम अन्यथा कर्तुम एवढा मोठा भगवान परमात्मा आहे, पण तुम्ही त्याला ठेवलं तरी कुठं? तर त्यावेळेस तुकोबराय म्हणतात, राजा हो, तो माझा भगवान परमात्मा फक्त त्याची एकच जागा आहे, आणि ती जागा म्हणजे हृदय ही त्याची जागा आहे. आणि म्हणून तर जनाबाईनं खऱ्या अर्थानं हा त्याला हृदयात साठवून ठेवलं ना. बंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला, हृदय बंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला. हो धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर. केला आता विठ्ठल कोंडीला, बंदी खाना गेला आता विठ्ठल कोंडीला. हो धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर.
गेला आत विठ्ठल कोंडीला ओ धरिला पंढरीचा चोर. अरे अंतकरणामध्ये शुद्ध भाव जर असेल ना तर तो माझा भगवान परमात्मा हृदयात येतो. साठविला हरी जीवी हृदय मंदिरी. परिणाम काय महाराज, तर त्याची सरली एरझार आणि झाला सफल व्यापार. बघा बघा, तो माझा भगवान परमात्मा हृदयात साठवून ठेवला. मायबाप तुकोबाला म्हणतात, खरं सांगू तुम्हाला, या सगळ्या काही गोष्टी खऱ्या अर्थानं आमच्या मूळच्याच होत्या. पण आम्ही आतापर्यंत अज्ञानी होतो. पण योग्य त्या संतांचं दर्शन झालं आणि भावरूपी खऱ्या अर्थानं तो ठेवा आम्हाला सापडला गेला आणि त्याची आम्हाला जाणीव झाली. म्हणून तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला. हे सगळं काही कशामुळे झालं महाराज, तर महाराज म्हणतात की योग्य त्या संतांमुळं खऱ्या अर्थानं आम्हाला हे सगळं काही घडलं. बघा, अरे भगवान परमात्मा हृदयात राहिला. कशामुळे राहिला? परमात्म्याची भेट झाली. कशामुळे? कशामुळे? संतांच्या दर्शनामुळे. अरे तुका म्हणे होता ठेवा आणि तो या भावा सापडला. कशामुळे? योग्य त्या संतांचं दर्शन झाल्यामुळे. सरळ सरळ आशय तुमच्या पुढे मांडलाय. आपल्या गावामध्ये येणं झालं राजा हो, अतिशय सुंदर वातावरण आहे. हा, किती सुंदर आहे याचं वर्णन मी करू शकत नाही, एवढं सुंदर आहे. त्याचं कारण, अरे घराची कळा हे अंगण सांगत असतं, तसं गावाची कळा गावातलं मंदिर सांगत असतं. आणि म्हणून ज्या वेळेस गावाच्या मंदिरामध्ये पदार्पण केलं ना, तर असं वाटलं की खऱ्या अर्थानं आम्ही स्वर्गामध्ये त्या ठिकाणी आहोत आणि साक्षात माझा भगवान परमात्मा मारुतीराय समोर आहेत. मायबाप, ही प्रचिती आपल्या गावच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर वाटते आपण किती भाग्यशाली माणसे तर जाऊ. हा, अरे आनंद वाटला मला. मगाशी सांगितलं बाबांनी की आमचे सरपंच फार आक्रमक आहेत. हा, आणि त्यांच्या नियोजनातून या सगळ्या गोष्टी झाल्या. याही पेक्षा तुम्ही फार भाग्यशाली माणसं आहात की तुमचं गाव हे पुनर्वसनामधलं आहे. जे जे गावं पुनर्वसन झालेत ना, त्यांना जागा मिळाली. काय 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 जागा मिळाली. अर्थात जागा तर मिळालीच, पण जागा सुद्धा मिळाली. कळते का माझी भाषा? काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. मराठी भाषा फार अवघड आहे बाबा. हा, जागा तर मिळाली, अर्थात आईस पैस जागा तर मिळालीच मिळाली. पण त्याही पेक्षा मायबाप प्रत्येकाला एवढी निवांत जागा मिळाली की आपल्या घरासमोर गेल्यानंतर प्रत्येकाच्या, अरे समाधान. जुनं गाव म्हणतात याला, बरोबर ना? पुणत गाव हे जुनं, पण आम्ही इकडे येऊ लागलो तर असं वाटलं की हेच नवीन गाव आहे आणि ते जुनं गाव आहे. का? कारण एवढं प्रशस्त वातावरण आहे. तिकडेही आहे आनंद. त्या ठिकाणी आपल्या नगरीमध्ये आल्यानंतर वाटला. आणि त्याहून जास्त आनंद ज्यावेळेस आम्ही कीर्तनासाठी उभा राहिलो ना मायबाप, त्यावेळेस आपल्या सगळ्यांचे चेहरे पाहून वाटला. त्याचं कारण तुम्हाला सांगू, कधी कधी काही काही गावात जर गेलो पेटू मास्तर ना, अरे अशी माणसं असतात बाबाजी, असे माणसं असतात, त्यांच्याकडे बघावं आणि खऱ्या अर्थानं कीर्तन करायला अटॅक यावा. हा, मी या रोते क्यू तो सुरत वैसी, अरे फोडली गोवरी जैसी दिसे तोंडावरी. जसं काय कीर्तनकाराच्या मातीला माणसं येऊन बसले असे लोक येऊन बसतात. अरे पण किती प्रसन्न आहात आपण जाणकार श्रोते आहात. बघा तुम्ही, गायन जर करू लागलो तर आपण त्या ठिकाणी मंत्रमुग्ध होतात आणि डुलतात. एखादा शब्द जर छानपैकी निघून गेला तर त्याला तुम्ही दाद देता. विनोद झाला तर तुम्ही हास्यमुख होता. याचा अर्थ असा आहे की श्रोता हा जाणकार आहे. आणि का होणार नाही मायबाप, कारण गावात जर एवढे सुंदर सुंदर महाराज आहेत, जे संस्थेचे विद्यार्थी राहिलेले आहेत, असे माणसं जर गावात असतील तर मला असं वाटतं गाव त्या ठिकाणी निश्चित त्या ठिकाणी ज्ञानी आणि सुजलाम सुफल असल्याशिवाय राहणार नाही. आणि ती प्रचिती खऱ्या अर्थानं आपल्या गावामध्ये त्या ठिकाणी दिसू. खऱ्या अर्थानं आमचं आज कीर्तन वाळवंटामध्ये, त्या पंढरीश नगरीमध्ये आहे. अरे पैठणमध्ये, वाळवंटामध्ये आमचं कीर्तन आहे. आळंदी सारख्या क्षेत्रामध्ये कीर्तन आहे. असं वाटतंय की आम्ही माझ्या भगवान परमात्म्याच्या पंढरीमध्ये कीर्तन करतो. गाव नगरीता वाजत गाजत सोन्याचं बासिंग लग्न देवाचं लागत. सोन्याचं बासिंग लग्न देवाचं लागत. सोन्याचं बासिंग लगीन 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 देवाचं लागत.
वाळवंटामध्ये कीर्तन सुरू आहे आणि अंबाबाईला हाक मारावी, ए ग विठाबाई. हा बघा, विठाई किठाई माझे कृष्णाई कान्हाई, रंगा येई वो येई, रंगा येई वो येई, रंगा येई वो येई, रंगा येई वो येई. अरे दार उघड. येई वो येई वो येई वो येई वो येई धावलिया येई धावलिया विलंब कावाया लाविला विलंब कावाया लाविला कृपाळे विठ्ठलाई भवाच्या दाके कोठे गुहालीच माय विश्वव्यापक येई वो येई वो येई वो येई वो येई धावलिया विलंब कावाया लाविला कृपाळे विलंब कावाया लाविला एक चांगले आहेत, वादक चांगले आहेत, पेटी मास्तर सुद्धा चांगले आहेत, माईक सिस्टम चांगली आहे, आपण सर्वजण चांगले आहात, आता सगळे चांगले आहेत. मग मी काही अडपाट आहे का? हा? मी सुद्धा चांगला आहे. महाराज म्हणतात की खऱ्या अर्थानं भाग्य उदायला आलं. मी सांगून जाईल. अरे 3 प्रकारचं भाग्य आपण व्यावहारिक जीवनामध्ये त्या ठिकाणी समजतो. बघा, एक म्हणजे कौटुंबिक सुख प्राप्त झालं म्हणजे आपण त्याला भाग्य समजतो. एक म्हणजे खऱ्या अर्थानं अरे धन प्राप्त झालं म्हणजे आपण त्याला भाग्य समजतो. आणि एक म्हणजे संतती प्राप्त होणं म्हणजे आपण त्याला भाग्य समजतो. पण तुकोबाला खऱ्या अर्थानं आपण विचारूया की महाराज हे भाग्याचं लक्षण आहे का? तर महाराज म्हणतात नाही. अरे हे तर क्षणभंगूर आहे, हे सगळं नाश पावणार आहे, हे सगळं काही संपणार आहे, म्हणून याच्यामध्ये भाग्य नाहीये राजा हो. निकटवास भरा संतापाई संतापाई निकटवास भरा संतापाई निकटवास भरा संतापाई संतापाई निकटवास भरा संतापाई हे भाग्य तरी नोहे धनपुत्र दारा निकटवास भरा संतापाई निकटवास भरा संतापाई धनपुत्र दारा निकटवास भरा संतापाई निकटवास भरा संतापाई संतापाई संतापाई. तुम्ही झोपा सगळे, टाळ्या वाजवा की जरा. भाग्य तरी नोहे धनपुत्र दारा निकटवास बरा संतापाई. अरे धन पुत्र दारा यामध्ये भाग्य नाही राजा हो. अरे भाग्य कशामध्ये आहे? निकटवास बरा संतापाई. संतांच्या चरणाचा वास भेटला पाहिजे आणि त्यांच्या चरणाजवळ आपण विलीन झालं पाहिजे. खऱ्या अर्थाने याला भाग्य म्हणतात. बघा, आपण जर थोडं जर चिंतन पाहिलं ना तर आपल्या लक्षात येईल, अरे कौटुंबिक सुख प्राप्त ज्यांना ज्यांना होत नाही ना त्याला ती माणसं भाग्य समजतात. बघा तुम्ही, एखाद्या ग्रस्ताचं जर लग्न होत नसेल तर त्याला असं वाटतं खऱ्या अर्थानं माझं लग्न कधी होईल, माझं लग्न कधी होईल, माझं लग्न कधी होईल. तो त्या सातत्याने चिंतेमध्ये असतो. आजकाल 40-40 वर्षाचे नवरदेव अजून सुद्धा गल्लीने फिरताना आपण बघतो ना. त्याचं कारण मायबाप पूर्वीचा काळ होता. त्या काळामध्ये मुलीचे घरचे नवरदेव बघत फिरायचे, मुलगा बघत फिरायचे. आताची परिस्थिती उलटी झालेली आहे. आता मुलं गावोगाव फिरतात. अरे लग्न होत नाहीये, पण एखाद्या 40 वर्षाच्या मुलाचं जर लग्न व्हायला लागलं, 40 वर्षाचा मुलगा असतो का? पण तरी सुद्धा आपण गृहीत धरूया, 40 वर्षाच्या मुलाचं लग्न ठरलं, त्याला असं वाटतं की जणू काय स्वर्ग त्या ठिकाणी 2-4 फूट खाली आलाय. कशासाठी? माझं लग्न होतंय. याला आपण भाग्य समजतो. तो कुब्बारा याला भाग्य समजत नाही. बघा, दुसरी गोष्ट सांगतो, माणसाला संतती होत नाही म्हणून माणूस दुःखी आहे. आणि एखादी वेळेस जन्माला लेकरू आलं
मूलबाळ जन्माला आलं, वंशाला दिवा जर निर्माण झाला तर माणसं आपण त्याला भाग्यशाली समजतो. ज्याला वंशाला दिवा नाही त्याला आपण करंट कपाळाचा समजतो. पण मी या तत्वाचा माणूस आहे मायबाप. ज्याची उत्पत्तीच नाही ना, खऱ्या अर्थानं तो भाग्यशाली माणूस आहे. हा, भाग्यशाली माणूस आहे. का? त्याचं कारण तुम्हाला सांगतो. तुम्ही जन्माला घातलेल्या लेकराला, मला खरं सांगा, या इहलोकातल्या संकटामध्ये आपण कोणाला घालतोय? तुम्ही जे दुःख भोगताय ते येणाऱ्या संततीला सुद्धा ते दुःख तुम्हाला भोगावं लागणार आहे. बरोबर आहे? आपण जे संकट झेलतोय ते संकट येणारी पिढी झेलणार आहे की नाही? झेलणार आहे. मग मला असं वाटतं, जो अलिप्त राहतो ना, अलिप्त राहतो तो सुखी त्या ठिकाणी आहे, तो आनंदी आहे. पण बघा, माणसाला मूळ जन्माला येत नाही, अरे लेकरू बाळ होत नाही म्हणून माणसं दुःखी असतात. मी सांगून जाईल, तुकोबारा म्हणतात, खऱ्या अर्थानं लेकरू जरी जन्माला आलं ना तरी सुद्धा हे भाग्याचं लक्षण नाहीये. कारण वय वाढलं, लेकरं मोठाले झाले तर मायबाप कधी आपल्या पाठीमध्ये लाता घालतील हे सांगता येत नाही. मला खरं सांगा राजा हो, एखाद्या ग्रस्ताचं लग्न झालं, त्याला मुलगा होत नाही म्हणून जीवनामध्ये काय चिंता आहे, दुःख आहे. कारण का? त्याचं कारण की खऱ्या अर्थानं मला संतती नाहीये. बरं चला ठीक आहे, माझ्या भगवंताने कृपा केली, संततीही झाली. पण संतती जन्माला येता येता ती संतती अपंग जन्माला आली. त्या लेकराला हात नाहीत, एक पाय नाही, एक डोळा नाही. मला खरं सांगा, आता अपंग संतती जन्माला आली, परिणाम सुख व्हायला पाहिजे का दुःख व्हायला पाहिजे? तरी सुद्धा दुःख पदरामध्ये आहे. त्याचं कारण की ती अपंग जन्माला आले. महाराज हेच आहे. तुकोबारा म्हणतात, खऱ्या अर्थानं अरे चांगलं जरी जन्माला आलं तरी सुद्धा उद्या भविष्यात ते तुमचं आमचं काय केलं सांगता येत नाही. म्हणून खऱ्या अर्थानं याच्यामध्ये सुख नाहीये, याच्यामध्ये समाधान नाहीये, हे भाग्याचं लक्षण नाहीये. बघा, धन प्राप्त होणं असं तुम्ही आम्ही त्या ठिकाणी म्हणतो की खऱ्या अर्थानं हा भाग्यशाली माणूस आहे. एखादा जर गडगंज श्रीमंत माणूस असेल तर आपण म्हणतो त्याचं काय बघावं राजा हो. अरे तो भाग्यशाली माणूस आहे. अरे पूर्वजन्मेचं काहीतरी संचित त्याचा असेल, आई वडिलांचे आशीर्वाद असेल, अरे प्रकांड त्या ठिकाणी श्रीमंत माणूस आहे. बघा 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 महाराज, अरे धन जरी जवळ असेल तरी सुद्धा हे धन एक दिवस खऱ्या अर्थानं जाणार आहे. कारण हे धन तुमचं नाहीच आहे. कुणाचं आहे? देह हे काळाचे धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे, येथे मनुष्याचे काय आहे, येथे मनुष्याचे काय आहे. हे काळाचे धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे, येथे मनुष्याचे काय आहे, येथे मनुष्याचे काय आहे, काय आहे. धन हे काळाचे, धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे, येथे मनुष्याचे काय आहे. अरे या धनापायी मायबाप, अरे भाऊ भावाचा शत्रू होतो, एवढं नाश पावणार धन आहे. बघा तुम्ही, अरे छोट्या छोट्या गोष्टीमुळं मी अनेक कीर्तनामध्ये सांगत असतो, अरे धनापायी बहिणीचा आणि भावाचा त्या ठिकाणी मतभेद तयार होतात. अरे भावा भावामध्ये मतभेद तयार होतात. अरे लेकरामध्ये आणि बापामध्ये सुद्धा मतभेद तयार होतात. अरे मित्रामध्ये आणि मित्रामध्ये दोघांमध्ये मतभेद तयार होतात. कशामुळे? अरे बाकीच्या सगळ्या गोष्टी ऍडजस्ट होऊ शकतात, पण मायबाप लोक धनापुढं ना कुणाला काहीच समजत नाही. बघा तुम्ही, म्हणून तर महाराज म्हणतात, तुका म्हणे धन आणि धनासाठी देती प्राण मायबाप. अरे या धनाच्या पाठीमाग 15 अनर्थ आहेत राजा हो. मी सांगून जाईल. अरे हे अशाश्वत आहे. हे बीज जाता चिल त्याची फळ, बीज जाता चिल त्याची फळ, बीज जाता चिल त्याची फळ, बीज जाता चिल त्याची फळ. नाशिवंत आटी प्रिया पुत्र धन, नाशिवंत आटी प्रिया पुत्र धन, नाशिवंत आटी प्रिया पुत्र धन, नाशिवंत आटी प्रिया पुत्र धन. बीजा जाता चिला त्याची फळ, बीजा जाता चिला त्याची फळ, बीजा जाता चिला त्याची फळ, बीजा जाता चिला त्याची फळ. बघा, नाशिवंत प्रिया पुत्र धन,
बीज ज्याचा शिन त्याची फळ त्याची फळ वा वा. मायबाप धनाला किंमत आहे नाही असं नाहीये, तो सुद्धा एक पुरुषार्थच आहे, पण तो चिरकाल टिकणारा नाहीये, कारण ते आपलं नाहीये, ते नाश पावणार आहे. म्हणून तुकोबाऱ्या म्हणतात यामध्ये सुद्धा भाग्य नाही. अरे भाग्याचा उदय कुठं आहे, तर भाग्याचा उदय तेही जोडे संत पाय. संतांच्या ठिकाणी मायबाप त्यांचं दर्शन होणं, त्यांची भेट होणं नोहे नोहे, अरे त्यांच्या संगतीमध्ये आपण राहणं. अरे मायबाप, अरे सहज जरी खऱ्या अर्थानं त्यांचा जर संग झाला ना, हा सहज संग जर त्यांचा झाला तरी सुद्धा आपण भाग्यवान ठरू ना मायबाप. मी सांगून जाईल. तुकोबा म्हणतात माझं भाग्य उदायला आलं, मात्र पण कशामुळे आलं, तर केवळ आणि केवळ मायबाप, अरे चांगल्या माणसाची संगती जीवनामध्ये घडली पाहिजे, हा तेव्हा आपलं भाग्य उद्याला येईल राजा. बघा तुम्ही, संगत जीवनामध्ये चांगल्या माणसाची ठेवा. काही काही माणसं म्हणतात की मोठ्या झाडाखाली बारीक झाड त्या ठिकाणी राहत नाही, पण मी सांगेल हे जरी खरं असेल ना, तरी सुद्धा मोठ्याची संगती करावी लागेल, मोठ्यांच्या सोबत राहावं लागेल, तेव्हाच आपण मोठे होऊ, हा अन्यथा मोठे होऊ शकत नाही. कधीतरी आपण मोठ्यांच्या संगतीत राहिलं पाहिजे, तेव्हा आपलं जीवन आपलं खऱ्या अर्थानं कळतं. अरे आम्ही सुद्धा आमच्या श्रीगुरूंच्या सोबत राहिलो ना, हा म्हणून तर खऱ्या अर्थानं आम्ही आज तुमच्या समोर बोलतोय, तुमच्या समोर उभा आहेत. पण काही काही माणसं अशा आहेत की त्यांचं म्हणणं असं आहे की मोठ्या झाडाखाली लहान झाड वागत नाही, बाजूला झालं पाहिजे, लवकरात लवकर बाजूला झालं पाहिजे आणि आपलं वर्चस्व निर्माण केलं पाहिजे. वर्चस्व निर्माण निश्चित करा, पण आधी आपल्या गुरुचा आशीर्वाद घ्या. आणि गुरुने ज्यावेळेस सांगितलं ना की खऱ्या अर्थानं तू आता फिरायला मोकळा आहेस आणि तुझं तू स्वतः वलय तयार करायला तयार आहेस ना, आता मात्र तू फिरू शकतोस, तुझं गुणगान गाऊ शकतोस. आणि खऱ्या अर्थानं असं जर असेल मग मात्र त्याच्यावर कृपा होते आणि खऱ्या अर्थानं स्वतःचं वर्चस्व तो निर्माण करू शकतो. पण काही न करता जर बाजूला होईल आणि गुरुपासून दूर जाईल, हा मोठ्या माणसापासून दूर जाईल, तर मला असं वाटतं तो माणूस अर्धवट राहिल्याशिवाय राहणार नाही. आणि असे बरेचसे अर्धे हळकुंड, काय 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 बरेचसे असे अर्धे हळकुंड हे समाजामध्ये फिरताना दिसतात आणि मायबाप त्यांचाच फार वाव पाव त्या ठिकाणी आपण पाहायला मिळतो. पण मी सांगून जाईल, अरे हे फक्त पाण्यातल्या बुडबड्यासारखं आहे, हा तो फुगा फक्त दिसेल तुम्हाला आणि एक दिवस कधी फुटेल आणि मग तो फुटतो सुद्धा आणि मग लोक म्हणतात की कस काय फुटला हो हा, कळती माझी भाषा, हा कसं काय फुटला. अरे आधी योग्य माणूस शोधला पाहिजे, त्या माणसाच्या सोबत राहिलं पाहिजे. चला मला सांगायचं काय, मोठ्या माणसासोबत राहिलं पाहिजे. अरे संगती अशांची करा, अशांच्या सोबत राहा की ज्यानं तुमचा उद्धार केला पाहिजे. नाहीतर माणसं सोबत राहतात महाराज, हा आपल्या सोबत राहतात, आपल्याच ताटात खातात, हा आपल्या अवतीभोवती फिरतात आणि आपण जराशी बाजूला गेलो तर आपलंच गुणगान गातात. हा पण ते गुणगान मायबाप चांगलं नसतं, हा तुमची उडवल्याशिवाय ते राहत नाही. मग मला खरं सांगा, असे माणसं जवळ पाहिजेत का तुमच्या आमचा हिताचा कळवळा जोपासणारी माणसं त्याजावे अधमा संत सेवी, त्याजावे अधमा संत सेवी, त्याजावे अधमा संत सेवी, संत सेवी त्याजावे अधमा संत सेवी. पतन उद्धार संगाचा महिमा, पतन उद्धार संगाचा महिमा, पतन उद्धार संगाचा महिमा, पतन उद्धार संगाचा महिमा. त्याजावे अधमा संत सेवी, त्याजावे अधमा संत सेवी, संत सेवी त्याजावे अधमा संत सेवी, देवी त्याजावे अधमा संत सेवी. पतन उद्धार संघाचा महिमा. मायबाप त्याजावे अधमा संत सेवी. जीवनामध्ये तुमचा आमचा उद्धार जे करणार आहेत ना, अशांची संगती करा. हा जे आपलं पतन होत असेल ना आणि आपला वेळेत सावध करत असतील ना, अशांची संगत करा. अरे मित्र सुद्धा जीवनात जोपासा, असे जोपासा. अरे आमचे वारकरी आहेत ना, अशांचा संघ जीवनात करा, साधूंचा संघ जीवनात करा. तुम्हाला कधीच हे म्हणणार नाही की तंबाखू चुना लावा म्हणून,
म्हणतील नाही म्हणणार. तुम्हाला कधीच खऱ्या अर्थानं खड्ड्यात टाकतील अशी माणसं जगणार नाही. अरे मित्र सुद्धा असे केले पाहिजे प्रमोद भाऊ, असे केले पाहिजेत की खऱ्या अर्थानं आपलं हित जोपासणारी माणसं पाहिजे. आज बघा तुम्ही, हा हे प्रमोद भाऊ असतील, आमचे दिलीप भाऊ असतील, त्यांचा हा सगळा परिवार आहे. सगळ्यांचे नावं त्या ठिकाणी घेत नाही मी, पण बघा अरे इथे जिव्हाळा आहे, इथं वलावा आहे. हा मी मगाशी सांगितलं ना, जाताना कोणी फोन करत नाही, पण संकट जरी असेल किंवा बाहेर कधी कार्यक्रमाला गेल्यानंतर खऱ्या अर्थानं 8 दिवसाला, 10 दिवसाला, 15 दिवसाला, महिन्यातून एकदा तरी या लोकांचा फोन येतो. खऱ्या अर्थानं अशांची संगती करा जे तुमचा जिव्हाळा जपतात, जे तुमचा कळवळा जपतात, तुमच्या हिताचा कळवळा ज्यांना येतो ना, मायबाप अशाची संगती करा. नाहीतर सोबत राहून खड्ड्यात टाकणारी माणसं भरपूर आहेत राजा हो. म्हणून संगती अशाची करा. मित्र सुद्धा जीवनामध्ये जोपासा, पण असे जोपासा की तुमचं त्यांनी खऱ्या अर्थानं संरक्षण केलं पाहिजे. बघा तुम्ही, दुःख अडवायला उंबऱ्यासारखा मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा. चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी. एक तू मित्र कर आरशासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा. बघा तुम्ही आरसा पाहिला, आरशात जर आपण बघितलं तर तो आरसा सचिन महाराज जसा आपण दिसतो ना तसाच तो आरसा दाखवतो. जैसा तैसा दावी आरसा, नकट्या कैसा पालटे, नकट्या कैसा पालटे, नकट्या कैसा पालटे. जैसा तैसा दावी आरसा, नकट्या कैसा पालटे, नकट्या कैसा पालटे. आरसा जसा आहे तसंच स्वरूप दाखवतो, तो लबाड काम करत नाही. मी सांगून जाईल, जेवढा भारी मोबाईल घेतला ना, जेवढा आपण मोबाईल भारी घेऊ तेवढा तो मोबाईल लबाड आहे. बघा तुम्ही, आरसा कधी असं दाखवतो का? एखादा माणसाचं नाक नकटा असेल तर त्या माणसाला धारदार नाक करून दाखवतो आरसा? कधी नाही. एखादा माणूस जर काळा असेल तर त्या काळ्या माणसाला तो आरसा कधी गोरा करून दाखवतो? नाही. पण जेवढा भारी तुम्ही मोबाईल घ्याल ना, काळ्या माणसाला सुद्धा गोरा करून दाखवतो, एवढा लबाडतोय. मग अशा मोबाईलची त्या ठिकाणी जो लबाडी करतो, जो लबाड बोलतो, अशाची संगती करावी का जो खरं सांगतो त्याची संगती करावी? हा अरे मित्र त्याला म्हणावं, मित्राला राग आला तरी चालेल, पण जर चुकत असेल ना तर खऱ्या अर्थानं त्याची चुकी त्याला सांगितली पाहिजे. नाहीतर चुकी झाली पण आपण म्हणायचं वा वा वा, भाग्याचा उदय करून घ्यायचाय. एक काम करा, चांगल्या माणसाची संगती करा. तुकोबऱ्या म्हणतात माझं भाग्य उदयाला आलं, पण कशामुळे आलं सांगू तुम्हाला? अरे योग्य त्या संतांचं दर्शन झालं आणि जे साध्य आम्हाला करायचं होतं ते साध्य झालं. हे अभंगाचं दुसरं चरण त्या चरणामध्ये मला सांगतात. निहाला संत दर्शन निहाला,
संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला. बघा, अरे संतांच्या दर्शनामुळे मला कर्तुम अन्यता कर्तुम मायबाप जगाचा मायबाप भगवान परमात्मा यांची भेट झाली. बघा, मला खरं सांगा, आता ज्याच्या जीवनात देवाची प्राप्ती झाली त्याच्या पाठीमाग कसलं भय आहे? हा, काही संकट आहे? नाही मायबाप. हरी आला हाता, काय 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 काय, हरी आला हाता मग कैची भय चिंता. आणि म्हणून महाराज म्हणतात की त्या संतांचं दर्शन झालं आणि त्यांच्या दर्शनामुळे मला पद्मनाभ भगवान परमात्माची भेट झाली आणि त्यांच्या भेटीमुळे मायबाप जगातल्या सगळी चिंताच नाहीशा झाली. आता वेळ आपल्याकडे कमी आहे, बोलायचं खूप असतं हा, आणि वेळ कमी पडतो. पण बघा, फार सुंदर चिंतन आहे. मी सांगून जरा जाहो, संतांचं दर्शन झालं, भगवान परमात्म्याची भेट झाली आणि मला असं वाटतं अरे सगळं काही त्याच्या सत्तेनं चालतं ना, आणि त्याची जर कृपा जर तुमच्यावरती झाली, कृपा कटाक्ष निहारिले आपुल्या पदी बैसविले, मला असं वाटतं त्याच्या जवळ जर जाऊन बसलो तर मला असं वाटतं आता कुठल्याही प्रकारची चिंता शिल्लक राहिली नाही. दोन प्रकारच्या चिंता आहेत, एवढ्या दोन प्रकारच्या चिंता तुमच्या पुढे मांडतो. भाग्य उदायला का आलं, कोणामुळे आलंय, चिंता नाहीशा का झाल्या, एवढ्या सांगणं आपण बांधूया आणि सेवेला पूर्ण विराम देऊ. त्या चिंता आहेत. एक चिंता आहे ती म्हणजे सांसारिक चिंता आहे, दुसरी चिंता ती म्हणजे परमार्थिक चिंता आहे. आता सांसारिक चिंता ही तुम्हा आम्हा सगळ्यांना आहे, म्हणून मी सांसारिक चिंतेमध्ये वेळ घालवत नाही. बघा तुम्ही, तुम्हा आम्हाला काय चिंता आहे? अरे नित्य उठून या खावयाची चिंता, प्रत्येकाला ही चिंता आहे. शेजाराचं कसं चाललं, त्याचं बरं चाललंय, आपलं का चालत नाही ही चिंता आपल्याला आहे. हा, त्याची बघा तुम्ही, माणसं दुःखी नाहीयेत जगामध्ये, पण दुसऱ्याचं चांगलं काय म्हणून माणसं दुःखी आहेत. मी सांगून जाईल, ही चिंता आहे. ल्यावे खावे बरवे असावे सदैव, वाढावे संतान गृही व्हावे धनधान्य. अरे प्रत्येक माणसाला जो मृत्यू लोक जन्माला आलाय ना, त्या प्रत्येक माणसाला ही चिंता आहे. रोज सकाळी उठतो आणि उठल्यापासून खऱ्या अर्थानं अरे दिनचर्या करत असतो, काम करतो, धंदा करतो, अरे याची टोपी त्याला, त्याची टोपी याला, नाही नाही त्या साधना करतो. हा, कशासाठी? फक्त आपल्या लेकरा बाळासाठी. हा, पण देवासाठी कोणीच काही करत नाही हो. देवासाठी काहीतरी रडलं पाहिजे, देवासाठी काहीतरी बोललं पाहिजे. हा, अरे देवासाठी काहीतरी जगलंही पाहिजे. पण सांसारिक माणसं असं करत नाहीत. मी सांगून जाईल, सांसारिक चिंता ही आहे ती तुम्हा आम्हाला आहे ना, ही सांसारिक चिंता आहे. पण परमार्थिक चिंता ही साधून नाही राहिली. काय चिंता आहे परमार्थिक? अरे चिंता परमार्थिक ही तुकोबारायांना होती, चिंता परमार्थिक ही ज्ञानोबारायांना होती, चिंता परमार्थिक ही जनाबाईला होती, चिंता परमार्थिक ही मीराबाईला होती, नोहे नोहे चिंता परमार्थिक खऱ्या अर्थानं माझ्या शबरी मातेला होती. आणि म्हणून रात्रंदिवस खऱ्या अर्थानं तो माझा भगवान परमात्मा कधी भेटेल, कधी भेटेल, कधी भेटेल, भेटत नाही, भेटत नाही, भेटत नाही, म्हणून त्या ठिकाणी रात्रंदिवस वाट बघायची. मी सांगून जाईल ऐका, अरे देव भेटावा यासाठी अंतकरणामध्ये चिंता पाहिजे. हा, पण संसारिकांच्या मनामध्ये ती चिंता नाहीये. माझी शबरी माता कर्तुम अन्यता कर्तुम भगवान परमात्मा भेटण्यासाठी रात्रंदिवस खऱ्या अर्थानं डोळ्यामध्ये तेल घालायची आणि जिकडे रस्ता आहे ना त्या रस्त्याकडे वाट त्या ठिकाणी डोळे लावून बघायची. हा, आणि हाक मारायची, कधी भेटेल, कधी भेटेल, कधी भेटेल. आश्रमात या कधी रे येशील, आश्रमात या कधी रे येशील. ओ रामा रघु नंदना, रामा रघु नंदना, रामा रघु नंदना, रामा रघु नंदना, रामा रघु नंदना. ओ
परमार्थिक चिंता म्हटली पाहिजे. कधीतरी देवासमोर बसारा जाओ आणि म्हणा अब मर कर ही मिल सकेंगे, जीते जी मिल न पाए. आपण जर वृंदावनामध्ये गेलो ना, कधी भेद नाही पाळत मायबाप. हा, स्वर गाण्याचे आहेत का कशाचे आहेत. अरे अंतकरण जर शुद्ध असेल ना, तर मायबाप कधीच कुठला विसर त्या ठिकाणी मनामध्ये येत नाही. फक्त भाव काफी आहे. अरे डोळ्यातनं धारा बाहेर पडतात रे. हा, मायबाप देवासाठी गायलो पाहिजे, देवासाठी रडलो पाहिजे. अब मर कर ही मिल सकेंगे, जीते जी मिल न पाए. लो आ गई उनकी याद, जय हो. वो नहीं आए. लो आ गई उनकी याद, वो नहीं आए. अरे आपण भाग्यशाली आहोत. देव भेटेल की नाही माहित नाही, पण किमान किमान आपण या धर्मसभा मंडपामध्ये येऊन बसताय, त्याची आठवण करताय. अरे याला सुद्धा भाग्य लागतं मायबा. परमार्थिक चिंता म्हणावी. तुकोबाने खऱ्या अर्थ तुकोबाने परमार्थिक चिंता होती की तो माझा भगवान परमात्मा कधी भेटणार आहे. हा, कधी भेटेल रघुपती राम, कधी भेटेल रघुपती मजला. सांग बा मारुती ओ मजला, सांग बा मारुती ओ कै मी उधार पावेल, कै मी उधार पावेल. आई कृपा करील नारायण, आई कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. चित्ता माझी, चित्ता अरे याला परमार्थिक चिंता म्हणावी. वाजवत होत टाळे एकदा. काही मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्ता माझ. कधी आमचा उद्धार होईल. हा, कधी आमच्यावरती कृपा होईल. माझे ज्ञानोबरायांनी अरे वेड्यासारखं कावळ्याशी संवाद करावा. हा, पैल तो गे काऊ कोकता. हे लक्षण प्रेमाचं आहे मायबाप. हा, प्रेम रोगाचं लक्षण आहे. देवासाठी वेडा झालो पाहिजे. वेडा झालो, वेडा झालो, ओला चावलो भक्ती. बघा, देवासाठी वेड झालं पाहिजे. मी अनेक कीर्तनात सांगतो ना, क्या रोग लगा बैठा है, हम दिल को भुला बैठे हैं, और दिल हमको भुला बैठा है. क्या रोग लगा बैठा है. देवासाठी वेड झालो पाहिजे. माझे ज्ञानोबराय कावळ्याशी संवाद करतात. त्या कावळ्याला आम्हीच देत आहेत. अरे माझ्या भगवान परमात्म्याचा निरोप मला घेऊन ये. मी काय केलं माहितीये. उडा उडा रे काऊ, तुझे सोन्यानं मिळविल पाऊ, पाहुनी पंढरी राव घरा कैसे. तुझे पाय मी सोन्यानं मळविल, पण एक काम कर, तो करतुम अन्यथा करतुम भगवान परमात्मा जिथे असेल ना, तिथून खऱ्या अर्थाने मला निरोप घेऊन मी काय करेल. दही भाताची उंडी लाविल तुझे तोंड. अरे कावळ्याशी संवाद करावा आणि आमचा उद्धार कधी होईल, देव कधी भेटेल
याची याचना करावी. खऱ्या अर्थानं याला परमार्थिक चिंता म्हणतात. विठाला विठाला काय म्हणतात की आमच्या जीवनामधील आता परमार्थिक चिंता ही नाहीशी झाली आणि संसारिक चिंता सुद्धा नाहीशी झाली. अर्थात त्याच कारणामुळे खऱ्या अर्थानं माझं भाग्य उदायला आलं. अभंगाचं पहिलं उजळले भाग्याला चिंता वारली, चिंता वारली. संत दर्शनी आला, संत दर्शनी आला, संत दर्शनी आला, संत दर्शनी आला. उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला. करविली तैसी केली कटकट वाकडे का नीट देव जाणे. बघा बघा आपण तसा अभंगाचा आशय अगोदर बघितलेलाच आहे संपूर्ण. पण चिंतन काय करावं राजा हो. अरे अभंगाचा एका एका शब्दावरती 6-6 महिने बोलणारी माणसं आम्ही पाहिलीत मायबाप. हा आम्ही 2 तासामध्ये 1.5 तासामध्ये काय बोलणार आहोत. तुकोबरायचा एक एक शब्द हा अथांग सागराप्रमाणे आहे. पण जेवढं मला बोलण्याचा त्या ठिकाणी मला बुद्धी त्या ठिकाणी भगवंताने दिली तेवढं मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. आणि बघा जे काही चांगलं असेल ना खऱ्या अर्थानं ते ग्रहण करा. बघा 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 मी सांगून जाईल. जे काही चांगलं असेल त्याचं ग्रहण करा. जे काही चुकीचं असेल ना ते खऱ्या अर्थानं माझी मला परत द्या. हे बघा या धोत्राच्या झोळामध्ये ते सगळे शब्द घेतो आणि जाता जाता योगेश महाराज कुठेतरी टाकून देतो. कारण सोबत नेऊन तर काय खार घालू त्याचा. हा आणि म्हणून जे काही चुकीचं वाटलं असेल ना माझ्या बुद्धीचा दोष आहे. आणि म्हणून पण तसं मी चुकीचं बोलतच नाही. होईल तोपर्यंत प्रत्येक शब्द तोला मुलानं बोलावा याची मी जाणीव ठेवतो आणि ती ठेवलीही पाहिजे. आणि म्हणून त्यावरती कृपा करून टाकली. बाबा तुम्ही मला मगाशी सांगितलं तुम्ही कुठं होते. हा बोलले तुम्ही. पण मी सांगून जाईल मी कुठंच नव्हतो. मी माझ्या ज्ञानोबरायांसोबत होतो. कारण ज्यावेळेस मी आळंदीला वास्तव्य केलं, ज्यावेळेस मी भजन शिकत होतो ना, ज्या वेळेस मी ज्या संस्थेत राहिलो त्यावेळेस बाबा मला आनंद वाटतो सांगायचा. माझ्याकडे जिथे जाईल तिथे माझ्याकडे ज्ञानोबरायाची पांडुरंगाची सेवा किंवा पूजा माझ्याकडे होती. ज्या धर्मशाळेत राहायला गेलो कारण त्या काळामध्ये फुकट धर्मशाळा राहायला होत्या. पण फुकट होत्या पण सेवा केल्याशिवाय नव्हत्या. सेवा करावी लागत होती तेव्हा राहायची व्यवस्था होती. आता सगळं विकत झालंय. आता तो विषय राहिला नाही. पण ज्या धर्मशाळेत मी राहिलो ना त्या धर्मशाळेत योगेश महाराज काय जाणू माझ्यावरती ती खऱ्या अर्थानं भगवंताची कृपा असेल. जिथं जाईल तिथं माझ्याकडे पांडुरंगाची सेवा होती. पैठणला 2 वर्ष राहिलो तिथेही खऱ्या अर्थानं माझ्याकडे पांडुरंगाची सेवा होती. रोज उठून माझ्याकडे पूजा होती. आळंदीला सुद्धा मी 3-4 धर्मशाळेत राहिलो. हा एका धर्मशाळेचं नाव सांगितलं तिथे सुद्धा आमच्याकडे ही सेवा होती. मारुतीचं मंदिर पांडुरंगाचं मंदिर तिथंही आहे. नुसतं मंदिर नाही तर दिंडी सुद्धा आहे. आम्ही भांडे घासायची सुद्धा कामं केले. हा एवढे कामं केले. मायबाप एका संस्थेमध्ये मला थोडंसं बिगारी काम येतं. तसे मला बरेचसे कामं येतात. त्यापैकी हे एक काम आहे. काय बघा तर ती धर्मशाळा बांधत असताना मिस्त्राच्या हाताखाली सुद्धा काम करणारा माणूस आहे. मायबाप त्याची सेवा केली. ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जीवा. जीवनात सेवा केली. आज खऱ्या अर्थानं अरे एवढा अथांग समुदाय आम्हाला डोक्यावरती घेऊन नाचतोय. त्याची कृपा खऱ्या अर्थाने. हा बघा मी सांगून जाईल. होता कृपा त्यांची पशु बोले वेद. आणि सहज आमच्या मुखातनं माझ्या ज्ञानोबरायचं गीत निघून गेलं. पाठीमागं कोरोनाच्या काळामध्ये अरे अनेक वारकऱ्यांना हाडाच्या वारीला जाता नाही आलं बाबा. आणि म्हणून सहज आम्ही शब्द रेखाटले, चालबद्ध केलं. त्या चालीला त्या शब्दाला संबंध महाराष्ट्राने डोक्यावरती घेतलं. 2-2 कीर्तन करतोय. काय ही ताकद कशाची आहे. ही ताकद फक्त ज्ञानोबरायांच्या संगतीची आहे. म्हणून संगती जीवनामध्ये फार महत्वाची. बघा सहज बोललो हा आणि तो उपदेश ठरला. एका वारकऱ्याचा भाव आहे. हा भाव निरोप माझा घेऊन जा. माझा आता आळंदीला येणं होत नाही. माझ्या मित्रांकडे निरोप पाठवतोय. माऊली मला समजून घ्या बरं. मी नाही आलो आळंदीला तुम्ही मजेला समजून
घ्या हा देह पडिला धरणीवरी हा देह पडिला धरणीवरी तरी हातात माझ्या हातात माझ्या ज्ञानेश्वरी हा भाव माझ्या मनातला माऊलीस माझ्या देऊनी जा जरी जाता आळंदीला निरोप माझा घेऊनी जा माय बाप हा भाव अंतकरणामध्ये ठेवा आणि एकच करा भला किसी का कर ना सके तो बुरा किसी का मत करना पुष्प नहीं बन सकते तो तुम काटे बन कर मत रहना एकच करा मारुतीच्या मंदिरात रोज येऊन बसत जा आणि देवाला हात जोडा आणि फक्त एवढंच बोला दुर्बुद्धी ते मना कदा न उपजो नारायणा इतकंच करा चांगलं बोला चांगलं वागा जीवन खूप सुंदर आहे फक्त जगता आलं पाहिजे हा साच आणि मवाळ मितुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे झाली मायबाप सेवा आपण सगळ्यांनी आपलं लेकरू समजून ही कीर्तन रूपी सेवा सहन केली त्याकरता तुमच्या सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो बघा पुन्हा एकदा पांडुरंगाच्या चरणी फूल वाहतो वाकून मायबाप तुमच्या सगळ्यांचं नाव घेतो छत्रपती शिवाजी महाराजांचा मान राखून सेवेला इथेच पूर्ण विराम देतो ज्ञानेश्वर माऊली